आजच्या लेक्चरमध्ये पुन्हा मी एकदा तुमचं स्वागत करतो. कालच्या लेक्चरला आपण उद्योजकतेचं महत्त्व लक्षात घेतलेलं होतं. त्यापूर्वी उद्योजकतेचा दृष्टिकोन लक्षात घेतलेला होता. उद्योजकतेच्या संकल्पना ज्या आहेत त्यासुद्धा आपण लक्षात घेतलेल्या होत्या. जॉन कॉवो यांनी जी संकल्पना मांडलेली होती ती त्याची संकल्पात्मक रचना आपण लक्षात घेतलेली होती. त्यानंतर दृष्टिकोन, आर्थिक, सामाजिक, मानसशास्त्रीय आणि आधुनिक असे दृष्टिकोनही आपण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घेतलेले होते. त्यानंतर आपण आता जातोय ते उद्योजकतेचे सिद्धांत. आपल्याला जे 5 सिद्धांत आपल्याला अभ्यासाला आहेत त्यातल्या पहिल्या सिद्धांताला आपण आज सुरुवात करतोय आणि तो सिद्धांत आहे जोसेफ शुम्पीटर यांचा नवनिर्मितीचा सिद्धांत. आपण अनेक सिद्धांत आपल्याला पाहायचे आहेत. मॅक्लेलँडचा सिद्धिप्रेरणेचा सिद्धांत आहे, नाईटचा जोखीम पत्करण्याचा, धोका पत्करण्याचा सिद्धांत आहे. आपले जे सिद्धांत आहेत ते या ठिकाणी लक्षात घ्यायचे. त्यातला पहिला सिद्धांत आपण या ठिकाणी लक्षात घेतोय, जोसेफ शुम्पीटर यांचा नवनिर्मितीचा सिद्धांत. आता जोसेफ जे शुम्पीटर आहेत त्यांनी 1934 लिहिलेल्या द थिअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या ग्रंथामध्ये हा सिद्धांत विद्यार्थी मित्रांनो त्यांनी मांडलेला आहे. आणि हा सिद्धांत आजही तेवढाच आधुनिक म्हणून लक्षात घेतला जातो. शुम्पीटर यांचं मत काय आहे तर देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला गती देऊन आर्थिक विकासाच्या प्रक्रियेला प्रेरणा देणारा घटक म्हणजे उद्योजक. त्यांनी उद्योजक कोणाला म्हटलं की जो देशाचे अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला जो गती देतो आणि आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये जो सामील होतो आणि प्रेरणा देतो त्या व्यक्तीला या ठिकाणी उद्योजक जोसेफ शुम्पीटर यांनी म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर ते पुढे काय म्हणतात तर उद्योजक म्हणजे नवनिर्मिती करणारी व्यक्ती. म्हणजे जुनं पुराणं कॉपी पेस्ट करून दुसरा एखादा व्यक्ती जसं एखादा व्यवसाय करतोय तशा पद्धतीनं व्यवसाय करणं हे त्या उद्योजकतेच्या नवनिर्मितीच्या जोसेफ शुम्पीटरच्या संकल्पनेमध्ये हे अपेक्षित नाही, अभिप्रेत नाही. तर जो नवनिर्मिती करणार आहे, जे आपण उद्योजकतेचे प्रकार बघितले, क्लिअरन्स डॅनहॉफ यांनी सांगितलं नवनिर्मितीवादी उद्योजक आणि अनुकरणप्रियवादी उद्योजक. तर अनुकरणप्रियवादी उद्योजक जी संकल्पना आहे ही जोसेफ शुम्पीटर यांना मान्य नाही. तर ते फक्त नवनिर्मितीवादी उद्योजक जे आहेत त्यांचाच फक्त या ठिकाणी विचार करताना आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर ते काय म्हणतात बघा, उद्योजक सतत नाविन्याचा ध्यास घेत असतो. आपल्याला जसं एखादा नवीन मोबाईल आला आहे, नवीन मोबाईल आला की आपल्याला लगेच लक्षात वाटतं की हा माझ्याकडे असावा, OnePlusचा असावा, त्याच्यामध्ये त्याचा प्राईम आला किंवा पुढचे कुठले व्हर्जन आले की असावं. तसं उद्योजकाला सुद्धा वाटलं पाहिजे की माझा व्यवसाय आहे किंवा मी जे काही करणार आहे ह्याच्यामध्ये सातत्यानं नवनवीन असलं पाहिजे. म्हणजे नाविन्याचा ध्यास घेणारा व्यक्ती जो असतो त्याला उद्योजक जोसेफ शुम्पीटर असं म्हणत असतात. त्यानंतर आपली कल्पनाशक्ती वापरतो. जो उद्योजक असतो तो काय करतो, सातत्यानं आपल्या कल्पनाशक्ती वापरत असतो. आता विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीपासून मी तुमच्या पाठीमागे आहे की विचार करा. विचाराची प्रक्रिया असते. त्यातले 10-20 विचार, हजारो विचार माझ्या मनामधून येऊन गेले. त्यातला एखादा विचार असतो की तो तुम्हाला प्रगल्भ बनवू शकतो, तो तुम्हाला तुमचं करिअर घडवू शकतो. तर म्हणून ही जे विचार आहे त्या विचाराची म्हणजे ज्या वेळेला आपण कल्पनेमध्ये रूपांतर होतो आणि ती कल्पना ज्यावेळेला प्रत्यक्षात उतरतो तर त्याच्यातूनच काहीतरी नाविन्य किंवा नवीन व्यवसाय, उद्योग, व्यापार, धंदा या ठिकाणी निर्माण होत असतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण आपली सारखी कल्पनाशक्ती वापरली पाहिजे. आयडिया जनरेशन, त्याचा विचार करा, बाबा हे असं केलं तर काय होईल, याच्याऐवजी असं केलं तर काय होईल. म्हणजे असं सातत्यानं आपल्याला हे सुचलं पाहिजे. पण हे सुचलं याची सुद्धा सवय लागावी लागते. जसं आपण सकाळी उठायची सवय लावतो तसं विचार करण्याची किंवा कल्पनाशक्ती वापरण्याची, कल्पना वापरण्याची सुद्धा सवय आपल्याला लागावी लागते. आणि त्याच्यातून ती सवय डेव्हलप झाली की ती एक तुमची शक्ती बनते, ती शक्ती बघते. असं काही सहज बाहेर पडलो आणि आगळीतपणे असं काहीतरी चमत्कार झाला आणि माझ्या काहीतरी नावी, असं होत नसते. प्रत्येक गोष्टीची माणसाला सवय असावी लागते आणि त्या सवयीतून हे साध्य. तसं विचार करण्याची सवय, त्यानंतर कल्पनाशक्ती, कल्पना वापरण्याची, कल्पना निर्माण करण्याची आपली जी ताकद आहे ती वाढवण्याची सवय.
बघा, हे सगळं जे आपण करत असतो ते आपल्या इच्छाशक्तीच्या आधारे परिवर्तन घडवून आणत असतो. मी तुम्हाला परवा वेलीमणीचं सांगितलं की 500 रुपये फक्त घेऊन बाहेर पडलेला व्यक्ती या 3,000 कोटीचा आज बिझनेस करतो. हा तुम्ही व्हिडिओ पाहिला. असे असंख्य व्हिडिओ माझ्याकडे आहेत. म्हणून तुमची इच्छाशक्ती जागृत व्हायला पाहिजे आणि त्या इच्छाशक्तीच्या आधारे जोरावरती तुम्ही काहीतरी नवीन परिवर्तन घडवून आणू शकता. तुम्ही जर इच्छाशक्तीच मनामध्ये धरली नाही, इच्छाच तुमच्या मनामध्ये उत्पन्न होत नसेल, विचार उत्पन्न होत नसेल, कल्पनाशक्ती तुमची त्या ठिकाणी निर्माण होत नसेल, तर विद्यार्थी मित्रांनो काहीच घडणार नाही. आणि तुम्ही जर सातत्यानं दुसऱ्याचं अनुकरण करत राहिला तर त्याच्यातनं नवीन काही घडणार नाही. फक्त जगणं त्या ठिकाणी शिल्लक राहणार. आणि जगणं, मी नेहमी सांगत असतो की रस्त्यावरचं कुत्रंसुद्धा जगत असतं. आपण तर माणसं आहोत, हात पाय डोळे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विचार आणि बुद्धी असणारी माणसं आहोत. आपल्याला बोलण्याची ताकद आहे. ते या इतर प्राण्यांच्याकडे बोलण्याची ताकद नाही. मग एवढं सगळं असताना सुद्धा फक्त आमची इच्छाशक्ती नसल्यामुळं आम्ही काही परिवर्तन किंवा आम्ही आमच्या आयुष्यात काही करू शकत नाही. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही करायचं असेल तर पहिली त्याची इच्छाशक्ती धरा की मला हे व्हायचं आहे, मला हे करायचं आहे, मला पैसा कमवायचा आहे, मला संपत्ती कमवायची आहे, मला नावलौकिक कमवायचं आहे. या गावातच नव्हे, शहरातच नव्हे, तर राज्यात मला माझं नाव कमवायचं आहे. कोण कुठले वेल्यूमनी पण मी त्यांचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. का तर यशस्वी असल्यामुळे. फक्त एवढं सांगा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे की नाही, आणि यशस्वी व्हायचं असेल तर हे सगळं महत्त्वाचं आहे. नवनिर्मिती महत्त्वाची आहे, कल्पनाशक्ती महत्त्वाचं आहे, नाविन्याचा ध्यास महत्त्वाचा आहे, इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. आता शुम्पीटरच्या भाषेमध्येच आपण बघूया की त्यांना ते काय म्हणतात, जे नाविन्य जे आहे त्यांना, त्याने नाविन्याचे 5 मार्ग सांगितलेले आहेत. तुम्ही हे लिहून घेताय. तर शुम्पीटर जी नवनिर्मितीचा सिद्धांत मांडतात त्याच्यामध्ये 5 भाग सांगतात की जे नवनिर्मिती म्हणून गणले गेलेले आहेत. एक मार्ग आहे नवीन वस्तू व सेवा सादर करणे. म्हणजे जी वस्तू आत्ता अस्तित्वात नाही अशी वस्तू नव्यानेच, गरज कदाचित तुमची पूर्वीचीच असेल पण ती नव्यानं भागवणारी वस्तू आणि सेवा या ठिकाणी जर तुम्ही बाजारात आणत असाल तर निश्चितपणे त्याला महत्त्व आहे आणि त्याला नवनिर्मिती आपण म्हणू शकतो. उत्पादनाच्या नवीन पद्धतीचा वापर करणं. उत्पादनाची नवीन पद्धती वापरल्यामुळे त्या वस्तूची क्वालिटी वाढणार आहे, त्याचा खर्च मिनिमाइज होणार आहे आणि किंमत कमी झाल्यामुळं आणि दर्जा वाढल्यामुळं ग्राहक त्याला मागणी मोठ्या प्रमाणावरती घालणार आहेत. त्यामुळे तुम्ही नवीन पद्धतीनं जरी वस्तूची प्रक्रिया, सेवेची प्रक्रिया राबवत असाल, उत्पादनाची प्रक्रिया नवीन आणत असाल, दिस इज कॉल्ड इनोव्हेशन. नवीन बाजारपेठ शोधून काढणं. आत्ता जी बाजारपेठ नाही ती तुम्ही बाजारपेठ शोधून काढली, याला सुद्धा नवनिर्मिती म्हणतात. फक्त नवीन वस्तू आणि सेवा तयार करणं, नवीन वस्तू म्हणजे नवनिर्मिती, एवढं गृहीत धरून चालणार नाही. शुम्पीटरच्या भाषेमध्येच 5 या ठिकाणी त्याने मार्ग सांगितलेले आहेत. नवीन संघटन रचना अंमलात आणणं. आत्ता काही नाही आणि तुम्ही 4 लोक येऊन, 2 लोक येऊन, तुम्ही स्वतः एकटा येऊन व्यवसाय करणार जर स्थापन करणार असेल तर ते सुद्धा इनोव्हेशनमध्ये, नवनिर्मितीमध्ये जातं. आणि कच्च्या मालाचे नवीन स्त्रोत शोधणं. आता आपण बरीच वीज आपली पाण्याच्या वरती तयार होते. पाणी हे दुर्मिळ आहे. एखाद्या वर्षी आपल्याला दुर्दैवानं असला विचारसुद्धा आपल्या मनात येऊ नये, पण दुर्दैवानं आपल्याला पाण्याचं दुर्लक्ष निर्माण झालं, टंचाई निर्माण झाली, तर आपण वीज दुसऱ्या कोणत्या तरी माध्यमातून तयार करणं आवश्यक आहे. आता कोळशाच्या आधारे काय केलं जातात, कोळसासुद्धा आपल्याला काही अप्रमाणे मिळत नाही. आत्तासुद्धा नवीन इश्यू माहीत आहे तुम्हाला, सूर्यफूल तेलाचा शॉर्टेज निर्माण झाले, दर वाढलेले आहेत त्याचे.
कारण रशियामध्ये आणि युक्रेनमधनं जे आपल्याला सूर्यफूल येतं तिथं मोठ्या प्रमाणावरती प्रॉब्लेम झालेले आहेत आणि तिथं ते पिकाची नासाडी झाल्यामुळं, प्रॉब्लेम झाल्यामुळं, उत्पादन कमी झाल्यामुळं त्या देशातून आपल्याला आता जी आयात होणार आहे सूर्यफूल तेलाची ती कमी होणार आहे आणि त्याचे परिणाम तुम्हाला माहीत आहे की शॉर्टेज निर्माण झालं की त्याची रेट राईज होते, किंमत वाढते. त्यामुळं असं काही झालं तर तुम्हाला त्याचा पर्यायी कच्चा माल उपलब्ध असणं आवश्यक आहे. म्हणून त्या मार्गानं सुद्धा तर तुम्ही काही नवीन स्तोत्र शोधणार असेल तर दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज इनोव्हेशन. तर हे 5 मुद्दे महत्त्वाचे आहेत. हे 5 मुद्दे तुम्ही लिहून घेतलेले असेल. आता हे शुम्पीटरचा सिद्धांत आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी त्यांनी क्लॅरिफाय केलेल्या आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचे आहे. हा सिद्धांत नवनिर्मितीचा म्हणणं आहे, आपल्या जीवनाचा सिद्धांत आहे. काय म्हणतात, उद्योजक नवनिर्मिती करतो, संशोधन नाही. कारण काही गोष्टींचं क्लॅरिफिकेशन या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तो संशोधन करत नाही, नवनिर्मिती करतो. नवीन वस्तू जे 5 मार्ग वरती सांगितले तेच करतो. उद्योजक दुसरं काही करत नाही. सायंटिस्ट करतात ते वेगळं, आणि सायंटिस्टला संशोधक म्हणतात, उद्योजक म्हणत नाही. संशोधकांनी लावलेल्या शोधाचा कल्पकतेने व्यापारी उपयोग करतो. कोण? उद्योजक. संशोधन कोण करतं? संशोधक करतात, आणि त्यांनी लावलेले शोध असतात त्याचा मात्र कल्पकतेने व्यापारी उपयोग करण्याचं काम आपला उद्योजक करत असतो. जेव्हा व्यक्ती नवनिर्मिती करतो तेव्हाच तो उद्योजक असतो, हे ठामपणे जोसेफ शुम्पीटर म्हणतात. ज्यावेळेला नवनिर्मिती करतो त्यालाच तुम्ही उद्योजक म्हणू शकता. जे अनुकरण करतात त्यांना उद्योजक म्हणता येणार नाही, ते फॉलोअर्स झाले. शुम्पीटर यांनी देशाच्या आर्थिक विकास व आर्थिक उपक्रम यांचा संबंध जोडला आहे. बरोबर आहे. आर्थिक उपक्रम म्हणजे हे तुमचे उद्योग, व्यवसाय, व्यापारधंदे आणि देशाचा विकास. बरोबर आहे. उद्योगधंदा एखादा नवीन निर्माण झाला, रोजगार निर्माण होतोय, 4 लोकांना उत्पन्न मिळतंय, उत्पादन होतंय, नवीन वस्तू सेवा बाजारात विकल्या जातात, तो व्यक्ती जे वेगवेगळ्या माध्यमातून टॅक्स सरकारला भरतोय, देशाचा विकास होतोय, त्या उद्योग व्यवसायाचा विकास होतोय. ह्यांचा संबंध आहेच. त्यांच्या मते विकास ही आपोआप घडणारी प्रक्रिया नसते. तुम्हालाही वाटतं की हे सगळं आपोआप होणार आहे, आता आम्हाला कॅरी फॉरवर्ड केलं नाही. ज्यांचा विषय राहिला आहे त्यांना तो विषय सोडवायचाच आहे, त्यांना कॅरी फॉरवर्ड केलेलं नाही, आणि हा फार मोठा लॉस आहे तुमचा. मी तुम्हाला म्हणत होतो पहिल्या सेमिस्टरला मार्क कमी पडणार, दुसऱ्या सेमिस्टरला जास्त पडणार, पण आता पहिल्या सेमिस्टरच्या सरासरीवरती तुमची दुसऱ्या सेमिस्टरची मार्क दिली आहेत. तुमचा खूप मोठा तोटा झाला आहे. कारण पहिल्या सेमिस्टरला आम्ही सांगून वारंवार सुद्धा तुम्ही ऐकलं नाही आणि कमी मार्क पदरात पाडून घेतले. त्याचा दुष्परिणाम आता भोगावा लागला. आता सुधारण्याची संधी फक्त 3ऱ्या सेमिस्टरला सगळं रितसर व्यवस्थित झालं तरच आहे. तुम्हाला हे सगळं आपोआप होत नसतंय, डेलिबरेटली करावं लागते आपल्याला. त्यासाठी कोणीतरी जाणीवपूर्वक सक्रियपणे पुढाकार घेणं आवश्यक असतो. म्हणजे काही जरी करायचं असेल तर कोणीतरी इनिशिएटिव्ह घ्यावं लागतं, पुढाकार घ्यावा लागतो. सक्रियपणे बाकीच्या गोष्टी लोकांनी त्याला सहभाग नोंदवावा लागतो, तर विकास घडून येतो. हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे, तर हे सामूहिक काम आहे. उद्योजक हा आर्थिक नेतृत्व पुरवणारा अभिकर्ता असतो. तो या नाविन्यातून काय करतो? पैसे मिळवतो. 4 पैसे मिळाले त्यातनं 2 पैसे कामगारांना देतो, त्यातले काही 10 पैसे समाजासाठी खर्च करतो, स्वतःच्या फॅमिलीसाठी खर्च करतो, त्यासाठी काही वस्तू सेवा खरेदी करत असतो, आणि त्याचं ते फायनान्शियल लीडरशिप करत असतो. उद्योजक हा निसर्गतः तंत्रज्ञान किंवा भांडवलदार नसतो, तर तो नवनिर्माता असतो. तो इन्कम जनरेट करतो, कॅपिटल जनरेट करतो, टेक्नॉलॉजी ॲडॅप्ट करतो, शिकतो, ट्रेनिंग घेतो, डेव्हलप करतो. पण तो बेसिकली काय असतो? दिस इज क्रिएटर असतो, न्यू क्रिएटर, इनोव्हेटर असतो. तो हा एक पेशा किंवा कायमस्वरूपी व्यवसाय नाही. तुम्हाला सातत्यानं त्याच्यामध्ये अपडेट करायला पाहिजे. मानसिक दृष्टिकोनातून उद्योजक हा पूर्णतः त्यासाठी प्रेरित झालेला नसतो. त्याला मानसिकदृष्ट्या प्रेरित होणं आवश्यक आहे, आणि तरच तो त्याचा उद्योग व्यवसाय भरभराटीला नेऊ शकतो.
तर याच्यामध्ये काही क्लॅरिफिकेशन केले आहे. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं क्लॅरिफिकेशन पहिलं वाक्य आहे की उद्योजक हा नवनिर्मिती करणारा नसतो, तो नवनिर्मिती करणारा असतो, तो संशोधक नसतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर विकास ही आपोआप घडणारी प्रक्रिया नसते, त्यासाठी जाणीवपूर्वक आणि सक्रियपणे कुणीतरी इनिशिएटिव्ह पुढाकार घेणं आवश्यक असतं. हे क्लॅरिफिकेशन ह्याच्यातली खूप महत्त्वाचे आहेत. आपल्याला काय वाटतं सरकार करतंय होतंय नाही. आता कोरोनावरती लस काढायला चालले आहेत, काही लोक संशोधन करतायत, रात्रंदिवस वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करतायत त्याच्यावरती. हे आपोआप होतंय का? नाही होत. आणि आपोआप होत असं तर मग एवढं 6 महिने एवढ्या जग स्टॉप झालं, थांबलं, ते थांबलं नसतं. हे लक्षात घ्या. त्यामुळं हे काही क्लॅरिफिकेशन ह्याच्यामध्ये सांगितलं. या सिद्धांताची वैशिष्ट्ये काय सांगितलेली आहेत. पहिलं वैशिष्ट्य काय, उद्योजक ते धोका आणि अनिश्चितता ही उच्च पातळीवर असतात. म्हणजे उद्योजकतेमध्ये जे धोका आणि अनिश्चितता घेतली ती खूप मोठी असते, खूप मोठी रिस्क घेतो तो. अनसर्टन्टी, त्या अनसर्टन्टीमध्ये अनिश्चिततेमध्ये तो काम करतो. याच्यामध्ये निश्चित काही असत नाही. उद्योजक हे उच्च प्रेरित व बुद्धिमान व्यक्ती असतात निश्चितपणे. आणि तुम्ही सुद्धा तितके बुद्धिमान आहात. फक्त तुमच्या बुद्धीचा जो वापर आहे ना ते करायची सवय लावा, सवय. तो आता पडून गंजायला लागला. एखादं पावसाळ्याचा एखादं पाईप बाहेर पडले ते गंजते ना, तसं तुमच्या बुद्धीचं झालंय. वापरा ती थोडीशी, वापरा, सवय लावा त्याची. कशाने तरी आपण प्रेरित असणं आवश्यक आहे, उच्च प्रेरित असायला पाहिजे. उद्योजक तसा असतो, बुद्धिमान असतो. उद्योजक हा उद्दिष्टाचा एक भाग असतो. काय? नवनिर्मिती. त्याचं जे उद्दिष्ट आहे, प्रमुख उद्दिष्ट, त्याचं नवनिर्मिती एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. भांडवलीकरण याद्वारे प्रगती अपेक्षेपेक्षा खूपच कमी असते. तो जेवढं म्हणतो तेवढं त्याला बऱ्याच वेळेला प्रॉफिट मिळत नाही, पण तो करायचं थांबत नाही. संशोधक जर असा म्हणायला लागला, मला जर 20 कोटी रुपये मिळाले तरच मी संशोधन करणार, नाही, तसं नसतं त्याच्या डोक्यात. सामाजिक विषय असतो. कोरोनाची लस करताना हा 10 कोटी 20 कोटी मिळाले तरच मी करणार असं म्हणून चालणार आहे का? नाही. माणसाचे प्राण महत्त्वाचे आहेत. उद्योजक हे मालक अपेक्षा नेतृत्व करणारे असतात. म्हणजे ते नेतृत्व करणारे असतात आणि ते नेतृत्व आर्थिक नेतृत्व असतं. मालक यापेक्षा या पाहिजे तिथं. म्हणजे मालक म्हणून मिरवायला नको आहेत. नेतृत्व ना ते लीडर असतात. आणि लीडर हा मिरवत नसतो, तो इनिशिएटिव्ह घेत असतो, इनोव्हेटर असतो, नाविन्य निर्माण करत असतो. आणि या सिद्धांतावरती काही टीका आहेत. शुम्पेटर यांनी उद्योजकाच्या नवनिर्मिती कार्यावरच अवास्तव दिलेलं आहे. कारण नवनिर्मिती सोडून बाकीची सुद्धा कार्य आहेत. भांडवल उभारण्यात आपण बघितले 6 कार्य आहेत, जनसंपर्क, सगळे 8-9 कार्य आहेत. त्या कार्यांचाही विचार करायला पाहिजे. धोका स्वीकारणे, जोखीम स्वीकारणे, कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायचे. आणि हा सिद्धांत जो आहे ना, इथं जे काही पहिले गृहीत आपण लक्षात घ्यायला पाहिजे, त्यातल्या गृहीतामध्ये काय म्हटलं आहे की त्या उद्योग व्यवसायाला आर्थिक संपन्नता असते, भांडवलाचा वगैरे पुरवठा तुटवडा नसतो. आणि त्यांच्याकडे जर असेल तर बँका त्यांना द्यायला तयार असतात. हे फक्त कुठं घडतं? विकसित राष्ट्रामध्ये. त्यामुळं हा सिद्धांत जो आहे तो विकसित राष्ट्रामध्येच अधिक उपयोगी पडतो. विकसनशील मागास देशात तर भांडवलाची कमतरता असते, उणीव असते, त्या ठिकाणी हे चालत. पूर्वीपासून उद्योग चालवित असलेल्या व्यक्तीचा समावेश उद्योजकामध्ये केलेला नाही. त्याने फक्त आता नवनिर्मिती जास्तीत जास्त नवीन उद्योजकच करत असतात. जुने उद्योग फक्त त्याच्यामध्ये काही थोडं अल्टरेशन करत असतात, सुधारणा करत असतात. छोट्या उद्योजकांचे महत्त्व दुर्लक्षित केलेले आहे. याच्यामध्ये नवनिर्मिती मोठं हे सगळं कोण करू शकतं? ज्याचे भांडवलदार आहे, मोठा बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, मोठा व्यवसाय आहे, तेच करू शकतात. छोट्या उद्योजक नवनिर्मिती, कारण त्याच्यासाठी अपाट खर्च आणि मी उद्या शोध लावतो असा म्हणून लागत नसतो, किंवा नवीन उद्या वस्तू मी तयार करतो म्हणून होत नसते. शोध लागल्यानंतर त्याचा कल्पकतेनं व्यापारी उपयोग उद्योजकाला करावा लागतो आणि ते छोट्या उद्योजकाला शक्य असं नाही. केवळ काही देशातच नवनिर्मितीची क्षमता आहे, सगळ्या देशामध्ये नाही. इव्हन भारतासारख्या देशामध्ये सुद्धा सगळ्या प्रकारे सगळ्या ठिकाणी नवनिर्मिती करण्याची क्षमता आपल्याला आढळत
नाही. आपण चीनच्या काही वस्तूवरती बहिष्कार घातला, पण त्याला पर्यायी आम्ही लगेच देऊ शकलो का? तेवढी ताकद, तेवढं पोटेन्शियल भारतामध्ये आहे, पण त्याला थोडासा टाईम पिरियड जाणार आहे. तेवढा टाईम पिरियड देणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं अशी क्षमता काही देशामध्येच असते. सगळ्या छोट्या नेपाळला ते शक्य आहे का? बांगलादेशला, भूतानला नाही, भारताला शक्य आहे. म्हणून छोटे छोटे देश हे चीन किंवा भारतासारख्या बलाढ्य व्यवस्थेला घाबरून राहतात. तर हे उद्योजकांचे शुम्पीटरचा जो नवनिर्मितीचा सिद्धांत आहे तो विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी थोडक्यात लक्षात घेण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही यातले काही पॉईंट्स लिहून घेतले असतील. 5 महत्त्वाचे भाग आहेत. मी पुन्हा त्याचं एकदा रिपीट करतो. ते 5 जे मुद्दे आहेत ते पुन्हा लक्षात घ्या. नवीन वस्तू व सेवा तयार करणं, उत्पादनाच्या नवीन पद्धतीचा वापर करणं, नवीन बाजारपेठ शोधून काढणं, नवीन संघटन रचना अंमलात आणणं आणि कच्च्या मालाचे नवीन स्रोत शोधणं, हे नवनिर्मितीचे 5 मार्ग सांगितलेले जोसेफ शुम्पीटरनं आहेत. हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर तुम्ही आजचं लेक्चर माझं शांतपणे या ठिकाणी ऐकून घेतलेलं आहे, पाहिलेलं आहे, शॉर्ट नोट्स काढलेले आहेत. तर या सगळ्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. तुमचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो.